झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता पाहूयात बॉलिवूडच्या काही चटपटीत बातम्या आमच्या स्पॉट 5 या सेगमेंटमधून। अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी ऑन स्क्रीन सह ऑफ स्क्रीनही खूपच गाजली। बॉलिवूडच्या या बिग जोडीची चर्चा आजही होते आणि सध्या बी टाउन मध्ये चर्चा आहे की बिग बी आपला 70वा वाढदिवस रेखा यांच्या वाढदिवशी साजरा करणार आहेत। अमिताभ यांचा वाढदिवस 11 ऑक्टोबरला असतो तर रेखा यांचा 10 ऑक्टोबरला। मात्र यंदा बिग बी 11 ऐवजी 10 ऑक्टोबरला बर्थडे सेलिब्रेशन करणार आहेत। या पार्टीला बॉलिवूड मधले अनेक बिग स्टार्स उपस्थिती लावणार आहेत। स्वतः जया बच्चन यांनी ही पार्टी आयोजित केली आहे तर ही पार्टी होस्ट करणार आहेत करण जौहर। यंदा बिग बी आपला वाढदिवस 10 ऑक्टोबरला साजरा करणार आहेत हे ऐकून रेखा देखील खुश झाली आहे। बिग बींचा हा 70वा वाढदिवस आहे तर रेखाचा 58वा। हिंदी सिनेमातील एक धमाल कॉमेडी सिनेमा म्हणजे जाने भी दो यारो। या सिनेमानं थिएटरमध्ये आणि बॉक्स ऑफिसवर जो काही धुमाकूळ घातला त्याला तोड नाही। हा सिनेमा पाहताना पैसा वसूल सिनेमा आपण पाहतो याचा आनंद प्रेक्षकांना मिळाला। प्रत्येक जनरेशनला हा सिनेमा भावलाय। या सिनेमामध्ये नसरुद्दीन शाह आणि रवी बासवानी यांची धमाल जोडी जमली आणि त्यांना उत्तम साथ मिळाली ती सतीश शाह यांची। आता या सिनेमाचा सिक्वल लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुंदन शाह या सिनेमाचा सिक्वल घेऊन येत आहेत। या सिक्वल मध्ये नसरुद्दीन शाह आपली भूमिका बजावताना दिसतील तर रवी बासवानी यांच्या निधनानंतर त्यांची भूमिका कोण साकारणार याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही। हिमेश रेशमिया यांनी शेर सिनेमातून काढता पाय घेतलाय। शेर सिनेमाला हिमेश संगीत देणार होते। या सिनेमामध्ये विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिका साकारतोय आणि विवेकमुळेच हिमेशनं या सिनेमातून अचानक एक्झिट घेतली असल्याचं बोललं जातंय। सलमान खानला इम्प्रेस करण्यासाठी हिमेशनं हा निर्णय घेतला असल्याची देखील चर्चा रंगतीये। कारण सलमान आणि विवेक मधलं वैर हे कोणापासूनच लपलेलं नाही। त्यामुळे विवेकच्या सिनेमातून एक्झिट घेऊन एक प्रकारे सलमानला खुश ठेवण्यासाठी हिमेश हा सारा खडाटोप करतोय अशी देखील चर्चा आहे। अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन ही जोडी पुन्हा एकदा सिल्वर स्क्रीनवर दिसणार असल्याची चिन्ह दिसतायत। 5 सिनेमामध्ये या दोघांच्या अभिनयाचे रंग आपल्याला सिल्वर स्क्रीनवर पाहायला मिळाले होते आणि आता पुन्हा एकदा बच्चनचा करिश्मा बिग स्क्रीनवर दिसेल अनुराग कश्यप यांच्या आगामी सिनेमामध्ये। हा सिनेमा खूपच वेगळा असेल असं अनुरागनं स्पष्ट केलंय। बिग बी आणि अनुराग कश्यप यांच्यामधले मतभेद हे जगजाहीर आहेत। मात्र हे मतभेद विसरून आता हे दोघं पुन्हा एकदा एकत्र येत आहेत। वन्स अपॉन अ टाइम इन मुंबईचा सिक्वल लवकरच येतोय आणि या सिक्वल मध्ये दाऊदची भूमिका अक्षय कुमार साकारतोय। या सिनेमात अक्षयची एंट्री स्टायलिश अंदाजामध्ये होणार आहे त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता अक्षयला आहे। अंडरवर्ल्ड आणि क्रिकेट यांचं नातं तसंच जुनच आहे। दाऊदला देखील क्रिकेटची आवड होती त्यामुळे या सिक्वल सिनेमाची सुरुवात क्रिकेट मॅचनं होणार आहे आणि मॅच दरम्यानच अक्षय कुमारची स्टायलिश एंट्री दाखवण्यात येणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।